पुराण स्कंध दुसरा अध्याय पहिला। इकडे बस ध्यान विधी आणि भगवंतांच्या विराट रूपाचे वर्णन। श्री शुक म्हणाले, राजा लोकहितासाठी विचारलेला प्रश्न हा फारच चांगला आहे, कारण मनुष्यासाठी ऐकणे इत्यादींबाबत श्रेष्ठ काय असे तू विचारलेस। आत्मज्ञानी पुरुष अशा प्रश्नाचा मोठाच आदर करतात। राजेंद्रा, जे गृहस्थ संसारातील कामधंद्यात गढून गेले आहेत, आपल्या स्वरूपाला ते जाणत नाहीत, त्यांच्यासाठी ऐकण्यासारखा सांगण्यासारख्या हजारो गोष्टी आहेत। हे राजा, त्यांचे सर्व आयुष्य रात्री झोपेत, स्त्री सहवासात अथवा दिवसा संपत्तीची हाव आणि कुटुंबाचे पालन पोषण यात संपून जाते। संसारामध्ये ज्यांना आपले घनिष्ठ संबंधी समजतो ते शरीर, पुत्र, पत्नी इत्यादी सारे मिथ्या आहे, परंतु जीव ज्याच्या मोहात असा अडकून जातो की रात्रंदिवस आपण मृत्यूच्या दाढेत आहोत हे पाहूनच तो कधी सावध होत नाही। म्हणून परीक्षिता, जो अभयपद प्राप्त करू इच्छितो त्याने सर्वांचा आत्मा असणाऱ्या सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्णांच्या लीलेंचे श्रवण, कीर्तन आणि स्मरण केले पाहिजे। मनुष्य जन्माचा हाच श्रेष्ठ लाभ आहे की ज्ञानाने, भक्तीने किंवा आपल्या धर्मावरील निष्ठेने कोणत्याही प्रकारे का होईना जीवन असे बनवावे की मृत्यूसमयी भगवंतांचे स्मरण अवश्य व्हावे। हे राजा, निर्गुण स्वरूपात रमलेले म्हणून विधी निषेधाच्या मर्यादा ओलांडलेले मुनी सुद्धा प्रामुख्याने भगवंतांच्या गुणाच्या वर्णनातच रमून जातात। द्वापार युगाच्या शेवटी या वेदतुल्य श्रीमद भागवत नावाच्या महापुराणाचे माझे वडील व्यास यांच्याकडून अध्ययन केले होते। हे राजर्षे, निर्गुण परमात्म्यामध्ये पूर्ण निष्ठा असूनही भगवान कृष्णांच्या लीलांनी माझे हृदय आकृष्ट केल्यामुळे मी या पुराणाचा अभ्यास केला। तू भगवंतांचा परम भक्त आहेस, म्हणून तुला हे सांगतो की जो त्याच्यावर श्रद्धा ठेवतो त्याची शुद्ध चित्तवृत्ती ताबडतोब कृष्णांच्या चरणी स्थिर होते। जे लोक लौकिक अगर पारलौकिक कोणत्याही वस्तूची इच्छा करतात किंवा याउलट संसारातील दुःखांचा अनुभव घेऊन त्यांच्यापासून विरक्त झाले आहेत आणि निर्भय अशा मोक्षाची इच्छा करतात, अशा साधकांसाठी आणि ज्ञानी पुरुषांसाठी सुद्धा भगवंतांच्या नामाचे संकीर्तन करणे हाच मार्ग शास्त्रांनी निश्चयपूर्वक सांगितला आहे। आपले कल्याण साधण्यात तत्पर नसणाऱ्या, व्यर्थ जाणाऱ्या दीर्घायुष्याचा काय फायदा? सावध राहून ज्ञानासाठी उपयोगात आणलेल्या 1-2 घटिकाही श्रेष्ठ आहेत, कारण त्या आपल्या कल्याणाकरिता उपयोगात आणल्या जातात। राजर्षी खट्वांगाने आपले आयुष्य संपत आले आहे असे सांगून 2 घटकांमध्ये सर्वस्वाचा त्याग केला, भगवंतांचे अभयपद प्राप्त करून घेतले। परीक्षिता, तुझ्या जीविताचे अजून 7 दिवस शिल्लक आहेत। या कालावधीमध्ये आपल्या पारलौकिक कल्याणासाठी तू जे काही करता येईल ते सर्व तू कर। मृत्यूचा समय आल्यानंतर मनुष्याने भयभीत होऊ नये। त्याने वैराग्याच्या शास्त्राने शरीर आणि त्याच्याशी संबंध असणाऱ्या विषयाची ममता तोडून टाकावी। मोठ्या धैर्याने घराच्या बाहेर पडून पवित्र तीर्थातील जलात स्नान करावे। पवित्र तसेच एकांत स्थानी विधीपूर्वक आसन घालून बसावे। त्यानंतर परमपवित्र अशा अ, उ, म या 3 मात्रांनी युक्त असलेल्या अक्षर परब्रह्माचा, ओंकाराचा मनपूर्वक जप करावा। प्राणवायूला वश करून घेऊन मनाचा निग्रह करावा व प्रणवाचे विस्मरण होऊ देऊ नये। बुद्धीच्या साह्याने मनाच्या द्वारा इंद्रियांना त्यांच्या विषयापासून परावृत्त करावे आणि कर्मवासनांनी चंचल झालेल्या मनाला विचारांनी काबू ठेवून ते भगवंतांच्या मंगलमय रूपाकडे लावावे। स्थिर चित्ताने भगवंतांच्या मूर्तीमधील कोणत्याही एका अवयवाचे ध्यान करावे। अशा प्रकारे एकेका अंगाचे ध्यान करता करता विषय वासना रहित झालेल्या मनाला पूर्ण रूपाने भगवंतांमध्ये असे तल्लीन करावे की ते पुन्हा कोणत्याही विषयाचे चिंतन करणार नाही। जे प्राप्त झाल्यानंतर मन भगवत प्रेमाच्या आनंदाने भरून जाते
तेच भगवान विष्णूचे परमपद आहे. मन रजोगुणामुळे चंचल किंवा तमोगुणामुळे मूढ झाले तरी धैर्याने योगधारणेच्या द्वारा त्याला वश करून घ्यावे, कारण अशी धारणाच वरील 2 गुणांचे दोष नाहीशी करते. धारणा स्थिर झाल्यानंतर ध्यानामध्ये जेव्हा योगी आपला परम मंगलमय आश्रय जो भगवान यांना पाहतो, तेव्हा लगेच भक्तियोगाची प्राप्ती होते. परीक्षिताने विचारले, ब्रह्मन जी धारणा मनुष्याच्या मनातील मळ तात्काळ काढून टाकते, ती धारणा कोणत्या वस्तूमध्ये कोणत्या प्रकारे केली जाते, तिचे स्वरूप काय? श्री शुक म्हणाले, परीक्षिता, आसन, श्वास, आसक्ती आणि इंद्रियांवर विजय मिळवून नंतर बुद्धीने मनाला भगवंतांच्या स्थूल रूपामध्ये स्थिर करावे. हे कार्य संपूर्ण विश्व आणि जे काही कधी होते आहे अगर असेल असे संपूर्ण विश्व ज्यामध्ये दिसते तेच भगवंतांचे स्थूलाती स्थूल विराट शरीर आहे. जल, अग्नी, वायू, आकाश, अहंकार, महातत्व, प्रकृती 7 आवरणांनी वेढलेले या ब्रह्मांडरूपी शरीरात जो विराट पुरुष आहे तो धारणेचा आश्रय भगवान आहे. तत्वज्ञ पुरुष विराट पुरुषांचे वर्णन असे करतात. विराट पुरुषाचे तळवे हे पाताळ, टाचा आणि पंजे हे रसातळ, घोटे हे महातळ, पोटऱ्या हे तलातल, विश्वमूर्ती भगवंतांचे 2 गुडघे हे सुतल, 2 मांड्या हे वितळ आणि अतळ, कंबर म्हणजे भूतळ. हे परीक्षिता, त्यांच्या नाभीरूप सरोवरालाच आकाश म्हणतात. आदी पुरुष परमात्म्याच्या छातीला स्वर्गलोक, गळ्याला महरलोक, वदनाला जनोलोक, कपाळाला तपोलोक आणि सहस्र शीर्षे असलेल्या भगवंतांच्या मस्तक समूह म्हणजे सत्यलोक. इंद्रादी देवता त्यांचे हात आहेत. दिशा, कान, शब्द, श्रवणेंद्रिय आहेत. दोन्ही अश्विनी कुमार त्यांच्या नाकाची छिद्रे आहेत. गंध हे घ्राणेंद्रिय आहे. दगदगणारी आग हे त्यांचे मुख आहे. भगवान विष्णूचे नेत्र हे अंतरिक्ष आहेत. त्यांची पाहण्याची शक्ती हे सूर्य आहेत. दोन्ही पापण्या रात्र आणि दिवस आहेत. त्यांचा भ्रूविलास ब्रह्मलोक आहे. टाळू पाणी आहे. जीभ रस आहे. वेदांना भगवंतांचे ब्रह्मरंध्र म्हणतात. यमाला दाढा म्हणतात. सर्व प्रकारचे प्रेम दात आहेत. जगाला मोहून टाकणारी त्यांची माया हेच त्यांचे हास्य म्हटले जाते. ही अनंत सृष्टी त्यांच्या मायेचा कटाक्ष विक्षेप आहे. वरचा ओठ लज्जा तर खालचा ओठ लोभ आहे. धर्म स्तन आणि अधर्म पाठ आहे. जननेंद्रिय हा प्रजापती, अंडकोश हा मित्रावरून समुद्र पोट आहे. पाठोपाठ पर्वत त्यांची हाडे आहेत. हे राजन, विश्वमूर्ती विराट पुरुषाच्या नाड्या म्हणजे नद्या आहेत. वृक्ष म्हणजे रोम आहेत. अतिशय प्रभावी वायू हा त्यांचा श्वास आहे. काल हे त्यांचे चालणे तर गुणांचे चक्र फिरते ठेवणे हे त्यांचे कर्म आहे. परीक्षिता, ढगांना त्यांचे केस मानले आहे. संध्या समय हे त्या अनंताचे वस्त्र आहे. महात्मा लोकांनी अव्यक्त अशा मूळ प्रकृतीला त्यांचे हृदय म्हटले आहे. कारण सर्व विकारांचा खजिना असलेले मन चंद्र म्हटले गेले. सर्वात्मा भगवंतांचे चित्त म्हणजे महत्त्व. रुद्र हा त्यांचा अहंकार म्हटले आहे. घोडे, खेचर, उंट, हत्ती यांची ही त्यांची नखे आहेत. वनामध्ये राहणारे सर्व मृग आणि पशु त्यांच्या कटी प्रदेशात आहेत. निरनिराळ्या प्रकारचे पक्षी हे त्यांचे अद्भुत रचना कौशल्य आहे. स्वयंभुव मनु त्यांची बुद्धी आहे. मनुचे संतान मनुष्य हे त्यांचे निवासस्थान आहे. गंधर्व, विद्याधर, चारण, अप्सरा, षड्ज आदी संगीतातील स्वरांची आठवण आहे. दैत्यसेना हे त्यांचे वीर्य आहे. ब्राह्मण मुख, क्षत्रिय भुजा, वैश्य मांड्या, शूद्र त्या विराट रूपाचे चरण आहेत. विविध देवतांच्या नावाने जे द्रव्यमय यज्ञ केले जातात ते त्यांचे कर्म होय. परीक्षिता, विराट भगवंतांच्या स्थूल शरीराचे हेच स्वरूप आहे. ते मी तुला सांगितले. मुमुक्षु पुरुष यातच बुद्धीच्या द्वारे मनाला स्थिर करतात.
कारण यापेक्षा वेगळी अशी कोणती वस्तू नाही. स्वप्न पाहणारा जसे स्वप्नावस्थेत आपल्याच विविध पदार्थांच्या स्वरूपात पाहतो, त्याप्रमाणे सर्वांच्या बुद्धिवृत्तीच्या द्वारे सर्व गोष्टींचा अनुभव घेणारा सर्वांतर्यामी परमात्माही एकच आहे. त्या सत्स्वरूप आनंदनिधी भगवंतांचे भजन केले पाहिजे. अन्य कशातच आसक्ती असता कामा नये, कारण त्यामुळे जीविताचा अधःपात होतो. पहिला अध्याय समाप्त. भगवंतांच्या स्थूल आणि सूक्ष्म रूपांची धारणा, तसेच क्रममुक्ती आणि सद्योमुक्तीचे वर्णन. अध्याय दुसरा. श्री शुक म्हणाले, सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्मदेवाने याच धारणेद्वारे प्रसन्न झालेल्या भगवंतांपासून लुप्त झालेली सृष्टीविषयक स्मृती प्राप्त करून घेतली होती. त्यामुळे दृष्टी यथार्थ आणि बुद्धी निश्चयात्मक झाली. त्यायोगे त्यांनी प्रलयपूर्वक प्रमाणेच या जगताची निर्मिती केली. वेदांची वर्णन शैली ही अशाच प्रकारे आहे. लोकांची बुद्धी स्वर्ग आदी मिथ्या सुखाच्या फेऱ्यात अडकते. जीव तिथे सुखाच्या वासनेने स्वप्न पाहिल्यासारखा भटकत राहतो, पण त्या मायामय नगरीत कोठेच त्याला खऱ्या सुखाची प्राप्ती होत नाही. म्हणून विद्वान पुरुषांनी विविध नावांच्या पदार्थांशी कामापुरताच व्यवहार केला पाहिजे. त्यामध्ये सार नाही असा बुद्धीचा निश्चय करून पूर्ण सावध राहावे. संसारातील पदार्थ विनासायास प्रारब्धानुसार मिळतात हे लक्षात घेऊन त्यांच्या प्राप्तीसाठी व्यर्थ प्रयत्न करू नये. जमिनीवर झोपता येते तर पलंगाचा प्रयत्न कशाला? हात आपोआप मिळाले आहेत तर उषा तक्क्यांची काय आवश्यकता? ओंजळीने काम भागते तर पुष्कळच्या भांड्यांची काय जरूर? वल्कले आणि दिशारूप वस्त्र असताना इतर वस्त्रांची काय आवश्यकता? अंग झाकण्याकरता रस्त्यात चिरकुटे मिळत नाहीत का? केवळ दुसऱ्यांसाठीच शरीर धारण करणारे वृक्ष भूक लागल्यानंतर फळाफुलांची भिक्षा देत नाहीत का? पाणी आवश्यकता असणाऱ्यांना नद्या एकदम आटल्या आहेत का? राहण्यासाठी गुहा बंद करण्यात आल्या आहेत का? आपल्याला शरण आलेल्या अल्ल्यांचे भगवंत रक्षण करत नाहीत का? अशा स्थितीत बुद्धमान पुरुष सुद्धा धनाच्या नशेत धुंद झालेल्यांचे लांगुल चालन का करतात? अशा प्रकारे विरक्त झाल्यानंतर आपल्या हृदयात नित्य विराजमान आणि स्वतः सिद्ध आत्मरूप परम प्रियतम परम सत्य जे अनंत भगवान आहेत त्यांचे आनंदाने दृढ निश्चयपूर्वक भजन करावे. कारण त्यांचे भजन केल्यानेच जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकविणाऱ्या अज्ञानरूप कारणाचा नाश होतो. हे संसाररूपी वैतरणी नदीकडून आपली कर्मजन्य दुःख भोगणाऱ्या लोकांना पाहणारा पशुखेरीस दुसरा कोणता मनुष्य भगवंतांची मंगल धारणा सोडून या नाशवंत विषयोपभोगात आपले चित्त भटकू देईल. काही साधक आपल्या शरीरातील हृदयाकाशात विराजमान असणाऱ्या, हातात शंख चक्र गदा पद्म धारण करणाऱ्या प्रादेशा एवढ्या भगवंतांच्या स्वरूपाची धारणा करतात. त्यांच्या मुखावर प्रसन्नता झळकत आहे. नेत्र कमळासारखे विशाल आहेत. त्यांनी कदंबाच्या फुलातील केसराप्रमाणे पितांबर धारण केला आहे. श्रेष्ठ रत्नजडित असे सोन्याचे बाजूबंद दंडामध्ये शोभा देत आहेत. डोक्यावर अतिशय सुंदर मुकुट आहे. बहुमूल्य रत्नजडित अशी कुंडले कानात झगमग करत आहेत. त्यांची चरणकमले योगेश्वरांच्या उमललेल्या हृदय कमलाच्या कोशावर विराजमान झालेली आहेत. त्यांच्या हृदयावर श्रीवत्स चिन्ह आहे. गळ्यात कौस्तुभमणी शोभत आहे आणि वक्षस्थळावर कधी न कोमेजणारी वनमाला रुळत आहे. त्यांच्या कमरेला मेखला, बोटांमध्ये बहुमूल्य अंगठ्या, पायामध्ये नुपुरे, हातात कडी असे अलंकार धारण केलेले आहेत. त्यांच्या केसांच्या बटा अतिशय निर्मळ कुरळ्या आणि काळ्याभोर आहेत. त्यांचे मुख मंद हास्याने शोभून दिसत आहे. लीलेने केलेले मुक्त हास्य आणि कृपादृष्टीयुक्त कटाक्षाने ते भक्तजनांवर अपार कृपेचा वर्षाव करत आहेत. जोपर्यंत अशा धारणेवर मन स्थिर होत नाही तोपर्यंत वारंवार चित्ताने भगवंतांकडे पाहण्याचा प्रयत्न करावा. भगवंतांच्या चरणकमलांपासून सुरुवात करून त्यांच्या हास्ययुक्त मुखकमलापर्यंत एकेका अवयवाची बुद्धीने धारणा करावी. जसजशी बुद्धी स्थिर होत जाईल तसतसे जेव्हा एकेका अंगाचे ध्यान व्यवस्थित होऊ लागेल
तेव्हा ते सोडून दुसऱ्या अंगाचे ध्यान करावे. तोपर्यंत सगुण निर्गुण द्रष्टा स्वरूप भगवंतांची अनन्य भक्तियोग साधत नाही, तोपर्यंत साधकाने नित्य नैमित्तिक कर्मे झाल्यानंतर एकाग्रतेने भगवंतांच्या वर वर्णन केलेल्या स्थूल रूपाने चिंतन केले पाहिजे. परीक्षिता, जेव्हा योगी पुरुष या लोकाचा त्याग करण्याची इच्छा करतील, तेव्हा त्याने देश कालाला मनात थारा देऊ नये. सुखपूर्वक स्थिर आसन साध्य करून प्राणांना जिंकून मनाने इंद्रियचा संयम करावा. त्यानंतर आपल्या शुद्ध बुद्धीने मनाला संयमित करून त्या बुद्धीचे क्षेत्रज्ञामध्ये आणि क्षेत्रज्ञाला अंतरात्म्यामध्ये लीन करावे. नंतर अंतरात्म्याला परमात्म्यामध्ये लीन करून धैर्यवान पुरुषाने त्या शांतिमय अवस्थेत स्थिर राहावे. नंतर त्यासाठी कोणतेच कर्तव्य शिल्लक राहत नाही. या अवस्थेत सत्वगुणही नाही, रजगुणही नाही, तर तमोगुण कुठून येणार? अहंकार, महत्त्व आणि प्रकृतीचेही तिथे अस्तित्व नाही. अशा स्थितीत जेथे देवतांचा नियामक अशा काळाचाही प्रभाव चालत नाही, तेथे देव आणि त्यांच्या अधीन चालणारे प्राणी काय करणार? हे नाही असे म्हणत, नेती असे म्हणत योगी लोक परमात्म्याहून अन्य पदार्थांचा त्याग करू इच्छितात आणि शरीर आणि त्याच्या संबंधी पदार्थ आत्मबुद्धीचा त्याग करून हृदयाच्या द्वारा पदोपदी भगवंतांच्या ज्या परमपूज्य स्वरूपाला आलिंगन देतात, तेच भगवान विष्णूंचे परमपद आहे असे सांगतात. ज्ञानदृष्टीच्या बळावर त्यांच्या चित्तातील वासना नष्ट झाल्या आहेत. ते ब्रह्मनिष्ठ योग्याने प्रथम टाचेने शिवणीवर दाब देऊन स्थिर व्हावे. नंतर शांतपणे प्राणवायूला षटचक्र भेदन करून वर न्यावे आणि शरीर सोडावे. जितेंद्रिय योग्याने नाभी स्थानातील मणिपूर चक्रात असलेल्या वायूला हृदयातील अनाहत चक्रात, तेथून उदान वायूद्वारा वक्षस्थळावरील विशुद्ध चक्रात, त्यानंतर त्या वायूला हळूहळू टाळूच्या मुखापर्यंत न्यावे. नंतर 2 डोळे, नाक, कानाची 2 छिद्रे, मुख या 7 इंद्रियांना बंद करून टाळूच्या मुळात स्थिर झालेल्या वायूला भ्रूमध्ये आज्ञाचक्रात घेऊन जावे. कोणत्याच लोकात जाण्याची इच्छा नसेल तर अर्धी घटिकापर्यंत वायूला तिथेच थांबवून ठेवून स्थिर लक्षासह त्याला सहस्राजार चक्रात नेऊन परमात्म्यात स्थिर करावे. यानंतर ब्रह्मरंध्राचा भेद करून शरीर सोडावे. परीक्षिता, जर योग्याची अशी इच्छा असेल की आपण ब्रह्मलोकात जावे, अष्टमहासिद्धी प्राप्त करून घेऊन आकाशात हिंडणाऱ्या सिद्धांच्या बरोबर विहार करावा किंवा त्रिगुणमय ब्रह्मांडाच्या कोणत्याही प्रदेशात विहार करावा, तर त्याने मन आणि इंद्रियांबरोबर शरीर घेऊन शरीरातून बाहेर पडावे. योग्याचे शरीर वायूसारखे सूक्ष्म असते. उपासना, तपस्या, योग, ध्यान यांची साधना करणाऱ्या योगांना त्रैलोक्याचा आत आणि बाहेर सर्वत्र जाता येते. कर्मांनी तसे जाता येत नाही. परीक्षिता, योगी ज्योतिर्मय मार्ग असल्यामुळे सुषुम्नेच्या द्वारे जेव्हा ब्रह्मलोकाकडे जावयास निघतो, तेव्हा प्रथम आकाश मार्गाने तो अग्निलोकात जातो. तिथे त्याच्या पापाचा उरला मुळे निघून जातो. तिथून तो त्याच्यावर असलेल्या भगवान श्रीहरींच्या शिंशुमार नावाच्या ज्योतिर्मय चक्रावर पोहोचतो. भगवान विष्णूंचे हे शिंशुमार चक्र ब्रह्मांडाच्या भ्रमणाचे केंद्र आहे. तेथे अतिक्रमण करून अत्यंत सूक्ष्म आणि निर्मळ शरीराने तो योगी एकटाच महरलोकात जातो. हा महरलोक ब्रह्मवेत्यांनाही वंदनीय आहे. तेथे कल्पांपर्यंत आयुष्य असणाऱ्या देवता विहार करीत असतात. जेव्हा प्रलयकाळ जवळ येऊन ठेपतो, तेव्हा खाली असलेले लोक शेषाच्या मुखातून निघालेल्या आगीत भस्म होत असताना पाहून योगी ब्रह्मलोकात निघून जातो. तो सिद्ध योगी ब्रह्मलोकातील विमानावर निवास करीत असतात. त्या ब्रह्मलोकाचे आयुष्य ब्रह्मदेवांच्या आयुष्यासारखे 2 परार्धांचे असते. तेथे शोक नाही की दुःख नाही, म्हातारपण नाही की मृत्यू नाही. असे असल्यामुळे तेथे कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा भय कसे असू शकेल? तेथे फक्त एकाच गोष्टीचे दुःख असते, ते म्हणजे या परमपदाला जाणाऱ्या लोकांच्या जन्ममृत्यूच्या अत्यंत घोर संकटांना पाहून तेथील लोकांना दयेमुळे मोठे दुःख होत असते. ते योगी सत्यलोकात गेल्यानंतर निर्भय होऊन आपल्या सूक्ष्म शरीराला पृथ्वीमध्ये विलीन करतो. पुन्हा उतावेळ न होता 7 आवरणांचे भेदन करतो.
पृथ्वी रूपाने पाण्यात, पाणी रूपाने अग्निमय आवरणात विलीन होतो, तो ज्योती रूपाने वायुमय आवरणात विलीन होतो. तेथून योग्य वेळ येताच ब्रह्माच्या अनंतत्वाचा बोध करून घेणाऱ्या आकाशरूप आवरणात मिसळून जातो. अशा प्रकारे योगी स्थूल आवरणांना ओलांडीत असताना त्याची इंद्रिये सुद्धा आपापल्या सूक्ष्म अधिष्ठानात विलीन होतात. घ्राणेंद्रिय गंध तन्मात्रेत, रसना रस तन्मात्रेत, डोळे रूप तन्मात्रेत, त्वचा स्पर्श तन्मात्रेत, कान शब्द तन्मात्रेत, कर्मेंद्रिये आपापल्या क्रियाशक्तीत मिसळून जाऊन आपल्या मूळ सूक्ष्म स्वरूपाला प्राप्त होतात. अशा प्रकारे योगी स्थूल आणि सूक्ष्म आवरणांना पार करून अहंकारामध्ये प्रवेश करतो. तिथे सूक्ष्म भूतांना तामस अहंकारात, इंद्रियांना राजस अहंकारात, मन आणि इंद्रिये यांच्या अधिष्ठाता असणाऱ्या देवतांना सात्विक अहंकारात विलीन करतो. नंतर अहंकारासहित लयरूप गतीद्वारा महत्तत्वामध्ये प्रवेश करून शेवटी सर्व गुणांचे लयस्थान असणाऱ्या प्रकृतीरूप आवरणाला जाऊन मिळतो. परीक्षिता, महाप्रलयाच्या वेळी जेव्हा प्रकृतीरूप आवरणाचाही लय होतो तेव्हा तो योगी स्वतः आनंद स्वरूप होऊन आपल्या त्या निरावरण रूपाने आनंद स्वरूप असलेल्या शांत परमात्म्याला प्राप्त करून घेतो. ज्याला अशी भगवन्मय गती प्राप्त होते त्याला पुन्हा संसारात यावे लागत नाही. परीक्षिता, तू जे विचारले होतेस त्याचे उत्तर म्हणून मी वेदाने सांगितलेल्या दोन्ही सनातन मार्गांचे सद्योमुक्ती आणि क्रममुक्तीचे तुला वर्णन करून सांगितले आहे. प्रथम ब्रह्मदेवाने भगवान वासुदेवांची आराधना करून त्यांना जेव्हा विचारले होते तेव्हा त्यांनी हेच दोन मार्ग ब्रह्मदेवाला सांगितले होते. या संसार चक्रात पडलेल्या मनुष्याला ज्या साधनेने भगवान श्रीकृष्णांची अनन्य भक्ती प्राप्त होईल त्या व्यतिरिक्त आणखी दुसरा कोणताच मार्ग कल्याणकारी नाही. भगवान ब्रह्मदेवांनी एकाग्र चित्ताने वर सर्व वेदांचे 3 वेळा अध्ययन केले आणि आपल्या बुद्धीने निश्चय केला की ज्यामुळे सर्वात्मा भगवान श्रीकृष्णांविषयी अनन्य प्रेम निर्माण होईल तोच सर्वश्रेष्ठ धर्म होय. समस्त चराचर प्राण्यांमध्ये त्यांच्या आत्म्याच्या रूपाने भगवान श्रीकृष्णच दृष्टिगोचर होतात. कारण बुद्धी इत्यादी दृश्य पदार्थांचे अनुमानावरून हे सिद्ध होते. परीक्षिता, यासाठी मनुष्याने सर्व काळी आणि सर्व स्थितींमध्ये आपल्या संपूर्ण शरीर शक्तीनुसार भगवान श्रीहरीचे श्रवण, कीर्तन आणि स्मरण करावे. हे राजन, संत पुरुषांनी सांगितलेल्या आत्मस्वरूप भगवंतांच्या मधुर कथांचे अमृत जे आपल्या कानांच्या द्रोणात भरून त्याचे श्रवण करतात ते विषयांनी विषारी झालेले अंतःकरण शुद्ध करतात आणि भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांपाशी जातात. अध्याय 2 समाप्त. अध्याय 3. इच्छेनुसार विभिन्न देवतांची उपासना आणि भगवत भक्तीच्या महात्म्याचे निरूपण. श्री शुक म्हणाले, परीक्षिता, तू मला जे विचारले होतेस की मृत्यूसमयी बुद्धिमान मनुष्याने काय केले पाहिजे त्याचे उत्तर मी तुला दिले. ब्रह्मतेजाची इच्छा असणाऱ्या ब्रह्मदेवांनी इंद्रियांच्या विशेष शक्तीची इच्छा करणाऱ्याने इंद्राची आणि संतान प्राप्तीची लालसा असेल तर त्याने प्रजापतीची उपासना करावी. त्याला लक्ष्मी पाहिजे असेल तर त्याने दुर्गा देवीची आणि तेजाची इच्छा असणाऱ्याने अग्नी आणि धन पाहिजे असेल तर त्याने वसूची आणि ज्या प्रभावशाली पुरुषाला वीरता पाहिजे असेल त्याने रुद्रांची उपासना केली पाहिजे. ज्याला पुष्कळ अन्नधान्याची इच्छा असेल त्याने अदितीची, स्वर्गकामना असणाऱ्यांनी अदिती पुत्रांची, राजाची अभिलाषा असेल तर त्यांनी विश्वेदेवांची, आपल्या प्रजेला अनुकूल ठेवण्याची इच्छा करणाऱ्याने साध्य देवतांची आराधना केली पाहिजे. दीर्घायुष्याची इच्छा असणाऱ्याने अश्विनी कुमारांची, पुष्टीची इच्छा असणाऱ्यांनी पृथ्वीची, प्रतिष्ठा प्राप्त व्हावी अशी मनशा असेल तर लोकमाता पृथ्वी आणि आकाशाची उपासना केली पाहिजे. सौंदर्याची इच्छा याच्या इच्छुकाने गंधर्वाची, पत्नीच्या प्राप्तीसाठी उर्वशी अप्सरेची, सर्वांचा स्वामी होण्यासाठी ब्रह्मदेवाची आराधना केली पाहिजे. ज्याला यशप्राप्तीची इच्छा असेल त्याने यज्ञ पुरुषाची, अपार संपत्तीची इच्छा असणाऱ्याने वरुणाची, विद्याप्राप्तीची आकांक्षा असणाऱ्याने भगवान शंकराची आणि पती पत्नीमध्ये परस्पर प्रेम कायम ठेवण्यासाठी पार्वतीची उपासना केली पाहिजे.
धर्माचरणात प्रगती होण्यासाठी भगवान विष्णूंची वंशपरंपरेने रक्षण होण्यासाठी पितरांची पिढांपासून रक्षण होण्यासाठी यक्षाची आणि बलवान होण्यासाठी मरुदगणाची आराधना केली पाहिजे. राज्यासाठी मन्वंतरांचे अधिपती देवांना जादूटोणा करता येण्यासाठी निरुतीला निरनिराळ्या उपभोगांसाठी चंद्राला आणि निष्कामता प्राप्त करण्याकरता परमपुरुष नारायणांना भजले पाहिजे. जो पुरुष आहे तो कामना रहित असो, सर्व कामना युक्त असो किंवा मुमुक्षु असो, त्याने तीव्र भक्तियोगाने पुरुषोत्तम भगवंतांची आराधना केली पाहिजे. जेवढे उपासक आहेत त्यांनी भगवंतांच्या प्रेमी भक्तांची संगत धरून भगवंतांचे अविचल प्रेम प्राप्त करावे, यातच त्यांचे सर्वश्रेष्ठ हित आहे. अशा पुरुषांच्या संगतीत ज्या भगवंतांच्या लीला कथांचे कथन होते, त्यामुळे दुर्लभ अशा ज्ञानाची प्राप्ती होते. त्या ज्ञानामुळे संसार सागरात त्रिगुणमय एकासारखा उतरणाऱ्या तरंगांच्या बसणाऱ्या थपडा शांत होतात. हृदय शुद्ध होऊन आनंदाचा अनुभव येऊ लागतो. इंद्रियांची विषयात आसक्ती राहत नाही आणि मोक्षाचा सर्वसंमत मार्ग जो भक्तियोग तो प्राप्त होतो. भगवंतांच्या अशा रसपूर्ण कथांची एकदा गोडी लागल्यानंतर त्यावर प्रेम न करणारा कोण असेल बरे? शौनक म्हणाले, राजा परीक्षिताने हे ऐकून सर्वज्ञ व्यासपुत्र व कवी असणाऱ्या शुकाचार्यांना आणखी काय विचारले? हे विद्वान सूत महोदय, त्यांच्यामध्ये झालेला संवाद आम्ही मोठ्या प्रेमाने ऐकू इच्छितो. कृपा करून आम्ही तो आम्हाला ऐकवावा. कारण संतांच्या सभेत अशाच गोष्टी चालतात की ज्याचे पर्यवसन भगवंतांच्या रसमय कथांमध्येच होते. पांडुवंशी महारथी राजा परीक्षित महान भक्तवत्सल होता. लहानपणी खेळताना सुद्धा श्रीकृष्णाच्या लीलेतच त्याला गोडी होती. भगवन्मय असलेले श्री शुक जन्मापासूनच भगवत पारायण आहेत. अशा संतांच्या समागमात भगवंतांच्या मंगलमय गुणांची दिव्य कथा होत असल्या पाहिजेत. भगवंतांच्या गुणांचे कीर्तन आणि श्रवण यामध्ये ज्यांचा वेळ जातो, त्या व्यतिरिक्त इतरांचे आयुष्य हा सूर्य उदयास्ताबरोबर हिरावून घेत असतो. वृक्ष जिवंत राहत नाहीत का? लोहाराचा भाता श्वास घेत नाही का? गावातील अन्य प्राणी मनुष्यांप्रमाणे खात पीत किंवा मैथून करत नाहीत का? त्यांच्या कानांनी भगवान श्रीकृष्णांची कथा कधी ऐकली नाही. ती पशुतुल्य माणसे, पशु, डुकरे, कुत्रे, उंट, गाढवे यांसारखीच आहेत. जो मनुष्य भगवान श्रीकृष्णांची कथा कधीच ऐकत नाही त्याचे कान म्हणजे बिळे आहेत. जी भगवंतांच्या लीलांचे गायन करत नाही ती पापी जीभ बेडकाच्या जीभेप्रमाणे डराव करण्याच्या योग्यच आहे. जे मस्तक भगवंतांच्या चरणांवर नमत नाही ते रेशमी वस्त्रांनी वेष्टीत मुकुट घातलेले असले तरी केवळ ओझेच आहे. जे हात भगवंतांची सेवा पूजा करत नाहीत ते सुवर्ण कंकणांनी युक्त असले तरी मुडद्याच्या हातांप्रमाणेच आहेत. जे डोळे भगवंतांची निवासस्थाने पाहत नाहीत ते मोरपिसांवरील डोळ्यांसारखे निरर्थक आहे. जे भगवंतांच्या स्थानांची यात्रा करत नाहीत ते त्या माणसांचे पाय झाडांसारखे आहेत. ज्या मनुष्याने भगवतप्रेमी संतांच्या चरणांची धूळ मस्तकावर धारण केलेली नाही तो जिवंत असूनही मेल्यासारखाच आहे. ज्या मनुष्याने भगवंतांच्या चरणांवर अर्पण केलेल्या तुळशी पत्राचा सुगंध घेतलेला नाही तो श्वास असून श्वासरहित शवासारखाच आहे. सूत महोदय, भगवंतांच्या मंगलमय नामाचे श्रवण कीर्तन केल्यावरही ज्याचे हृदय विरघळून जात नाही ते हृदय नसून लोखंड आहे. ज्यावेळी हृदय विरघळते
त्यावेळी डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागतात आणि शरीरावर रोमांच उत्पन्न होतात. सूत महोदय, आपण आमच्या मनाला आवडेल असे बोलता. म्हणून भगवंतांचे परम भक्त आणि आत्मविद्येत प्रवीण अशा शुकदेवांनी परीक्षिताने सुंदर प्रश्न विचारल्यानंतर जे काही सांगितले ते आम्हास ऐकवा. अध्याय 4. राजाचे सृष्टीविषयक प्रश्न आणि शुकदेवांची कथेची सुरुवात. सूत म्हणाले, श्री शुकदेवांचे बोलणे भगवत तत्वाचा निश्चय करणारे होते. उत्तरेचा पुत्र राजा परीक्षिताने ते वचन ऐकून आपली शुद्ध बुद्धी भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी अनन्य भावाने समर्पित केली. शरीर, पत्नी, पुत्र, राजमहाल, पशु. 3रा अध्याय समाप्त. 4था अध्याय सुरू. राजाचे सृष्टीविषयक प्रश्न आणि शुकदेवांच्या कथेची सुरुवात. शरीर, पत्नी, पुत्र, राजमहाल, पशु, धन, बांधव, निष्कंटक राज्य याविषयीची सवयीने दृढ झालेली ममता त्याने एका क्षणात सोडून दिली. शौनकादी ऋषो महात्मा परीक्षिताने आपल्या मृत्यूची वेळ निश्चित आली होती, म्हणून त्याने धर्म, अर्थ, कामाशी संबंध असणारी सर्व कामे सोडून दिली. नंतर भगवान श्रीकृष्णामध्ये आत्मभावाने मिसळून मोठ्या श्रद्धेने भगवान श्रीकृष्णांचा महिमा ऐकण्यासाठी त्याने श्री शुकदेवांना तोच प्रश्न विचारला जो आपण मला विचारित आहात. परीक्षिताने विचारले, भगवत स्वरूप मुनिवर, आपण परम पवित्र आणि सर्वज्ञ आहात. आपण जे सांगितले ते सत्य आणि योग्य आहे. आपण जसजशी भगवंतांची कथा सांगत आहात तसतसा माझ्या अज्ञानाचा पडदा नाहीसा होऊ लागला आहे. मी आपणाकडून पुन्हा हेच जाणून घेऊ इच्छितो की भगवंत आपल्या मायेने या सृष्टीची उत्पत्ती कशी करतात, कारण या सृष्टीची रचना ब्रह्मदेवांसारख्यांनाही कळण्यासारखी नाही. भगवंत या विश्वाचे रक्षण आणि पुन्हा संहार कसा करतात. अनंत शक्ती परमात्मा कोणकोणत्या शक्तींचा आश्रय घेऊन स्वतः खेळणी बनवून त्यांच्याशी खेळतात. तसेच हे ब्रह्मांड कसे बनवतात, पुन्हा कसे मिटवून टाकतात. मुनिवर्य, भगवान श्री हरींच्या लीला मोठ्या अद्भुत आणि अचिंत्य आहेत. विद्वांनाही त्या लीलांचे रहस्य समजणे अवघड जाते. एकटे भगवंत पुष्कळशी कर्मे करण्याकरता पुरुष रूपाने प्रकृतीच्या विभिन्न गुणांचा ना एकाच वेळी धारण करतात की अनेक अवतार घेऊन क्रमशः धारण करतात. मुनिवर, आपण वेद आणि ब्रह्मतत्व दोन्हींचेही मर्म जाणत आहात, म्हणून आपण माझ्या या जिज्ञासेचे समाधान करावे. सूत म्हणाले, जेव्हा परीक्षिताने भगवंतांच्या गुणांचे वर्णन करण्यासाठी अशा प्रकारे प्रार्थना केली तेव्हा श्री शुकदेवांनी भगवान श्रीकृष्णांचे वारंवार स्मरण करून प्रवचनाला आरंभ केला. श्री शुकाचार्य म्हणाले, जे संसाराची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करण्याची लीला करण्यासाठी सत्व, रज आणि तमो गुण या तिन्ही शक्तींचा स्वीकार करून ब्रह्मा, विष्णू आणि शंकराचे रूप धारण करतात, ते सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये अंतर्यामी रूपाने विराजमान आहेत. त्यांचे स्वरूप ते जाणण्याचा मार्ग बुद्धीला न कळणारा आहे. अशा अनंत महिमा असणाऱ्या परमपुरुषांना मी नमस्कार करतो. सत्पुरुषांचे दुःख नाहीसे करणाऱ्या दुष्टांची उन्नती होऊ नये म्हणून निरनिराळ्या देवता बनून त्यांना मागेल तेवढे फळ देणाऱ्या आणि परमहंस संन्याशांना त्यांच्या इच्छेप्रमाणे आत्मवस्तू दान करणाऱ्या परमात्म्याला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. जे भक्तवत्सल आहेत, भक्ती नसलेल्या जे अज्ञात असतात त्यांच्यासारखे ऐश्वर्य कोणाकडेच नाही, तर त्यांच्यापेक्षा अधिक कसे असू शकेल. अशा ऐश्वर्याने युक्त असूनही जे नेहमी ब्रह्मस्वरूप असणाऱ्या आपल्यालाच धामामध्ये विहार करतात त्या भगवंतांना मी वारंवार नमस्कार करतो. ज्यांचे कीर्तन, स्मरण, दर्शन, वंदन, श्रवण, पूजन जीवांची पापे तात्काळ नष्ट करते त्या पुण्यकीर्ती भगवंतांना वारंवार नमस्कार असो. विवेकी पुरुष ज्यांच्या चरणकमलांना शरण जाऊन आपल्या हृदयातून परलोकाची आसक्ती काढून टाकतात, कोणत्याही परिश्रमाविना ब्रह्मपद प्राप्त करून घेतात, त्या मंगलमय कीर्ती असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना अनेक वेळा नमस्कार असो.
मोठमोठे तपस्वी, दानशूर, यशस्वी, सदाचारी आणि मंत्रवेत्ते जोपर्यंत आपली मोक्षप्राप्तीची साधने स्वतःसह त्यांच्या चरणी समर्पित करत नाहीत तोपर्यंत त्यांचे कल्याण होत नाही. अशा कल्याणकारी कीर्ती असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचे वारंवार नमस्कार असो. किरात, हुण, आंध्र, पुलिंद्र, पुलत्स, अभिर, कंक, यवन, खस इत्यादी कनिष्ठ जाती तसेच पापी त्यांच्या शरणागत भक्तांना शरण जाऊन पवित्र होतात. या सर्व शक्तिमान भगवंतांचा पुन्हा पुन्हा नमस्कार असो. तेच भगवान ज्ञानी पुरुषांचे आत्मा, भक्तांचे स्वामी, कर्मकांड करणाऱ्यांसाठी वेदमूर्ती, धार्मिकांसाठी धर्ममूर्ती, तपस्वी लोकांकरता तपस्वरूप आहेत. ब्रह्मदेव, शंकर इत्यादी देव सुद्धा शुद्ध हृदयाने ज्यांच्या स्वरूपाचे चिंतन करतात आणि आश्चर्यचकित होऊन राहतात ते माझ्यावर कृपेचा वर्षाव करोत. लक्ष्मी देवांचे पती, सर्व यज्ञांचे भोगते आणि फळ देणारे, प्रजेचे रक्षक, सर्वांच्या अंतर्यामी आणि लोकांचे पालन करते, पृथ्वी देवीचे स्वामी, अंधक, वृष्णी, यादवांचे प्रमुख तसेच आधार, भक्तवत्सल, संतांचे सर्वस्व असे श्रीकृष्ण माझ्यावर प्रसन्न होवोत. विद्वान पुरुष ज्यांच्या चरण कमलांचे चिंतन रूप समाधीने शुद्ध झालेल्या बुद्धीद्वारा आत्मतत्वाचा साक्षात्कार करून घेतात आणि आपापल्या आवडीनुसार ज्यांच्या स्वरूपाचे वर्णन करत राहतात ते भगवान मुकुंद माझ्यावर प्रसन्न होवोत. ज्यांची सृष्टी उत्पत्तीच्या वेळी ब्रह्मदेवाच्या हृदयात आधीच्या कल्पांची स्मृती जागरूक ठेवण्याकरता सरस्वती देवीला प्रेरित केले, तेव्हा ती अंगासहित वेदरूपाने त्यांच्या मुखातून प्रकट झाली. ते ज्ञानाचे मूळ कारण असलेले भगवान माझ्यावर कृपा करत. भगवंत पंचमहाभूतापासून या शरीराला निर्माण करून त्यामध्ये जीवन रूपाने शयन करतात आणि या 5 इंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, 5 प्राण, मन, 16 कलांनी युक्त होऊन 16 विषयांचा अनुभव घेतात. ते माझ्या वाणीला अलंकृत करत. ज्यांच्या मुखकमलातून मकरंदाप्रमाणे पाझरलेल्या ज्ञानमय अमृताचे संत पुरुष सेवन करतात त्या वासुदेवावतार सर्वज्ञ भगवान व्यासांच्या चरणी माझा नमस्कार असो. परीक्षिता, वेदगर्भ स्वयंभू ब्रह्मदेवाने नारदांनी प्रश्न विचारल्यावरून हेच सांगितले होते की ज्याचा भगवान नारायणांनी उपदेश केला होता. हेच मी तुला सांगत आहे. अध्याय 4 समाप्त. अध्याय 5 सृष्टीवर्णन. नारदांनी विचारले, तात, आपण अनादी देवाधिदेव आणि सृष्टीकर्ते आहात. आपणास माझा नमस्कार असो. ज्यामुळे आत्मतत्वाचा साक्षात्कार होतो ते ज्ञान आपण मला सांगावे. प्रभो, या संसाराचे लक्षण काय आहे? याचा आधार काय? याची निर्मिती कोणापासून झाली? याचा प्रलय कशामध्ये होतो? हा कोणाच्या अधीन आहे आणि वास्तविक ही कोणती वस्तू आहे? आपण त्याचे सत्य स्वरूप मला सांगावे. जे काही झाले, होत आहे, होणार आहे, याचे स्वामी आपणच असल्याने हे सर्व आपण जाणताच. हा सगळा संसार तळहातावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे आपल्या ज्ञानदृष्टी पथातच आहे. आपल्याला हे ज्ञान कुठून मिळाले? आपण कोणाच्या आधारावर उभे आहात? आपले स्वामी कोण आहेत? आपले स्वरूप काय आहे? आपण एकटेच तर आपल्या मायेने पंचमहाभूतांच्या द्वारा प्राण्यांची उत्पत्ती करता. कोळी सहजतया जसा आपल्या तोंडातून धागा काढून त्याच्याशी खेळतो तसेच आपणही आपल्या शक्तीच्या आधाराने जीवांना आपल्यातच उत्पन्न करता. असे असूनही आपल्याला कोणतेही श्रम होत नाही. जगामध्ये नाम रूप गुणांवरून जे काही जाणले जाते त्यापैकी कोणतीही वस्तू, ती सत असत, उत्तम मध्यम अधम कशीही असो, आपल्याशिवाय अन्य कोणापासूनही उत्पन्न झालेली नाही. अशा प्रकारचे ईश्वर, सर्वांचे ईश्वर असूनही आपण एकाग्र चित्ताने घोर तपश्चर्या केली. यावरून मला अशी शंका येते की आपल्यापेक्षा उच्च कोटीचा कोणी आहे काय?
आपण सर्वज्ञ आणि सर्वांचे ईश्वर आहात. मी जे काही विचारत आहे ते सर्व आपण मला अशा रीतीने समजावून सांगा की जेणेकरून मी सर्व काही चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकेन. ब्रह्मदेव म्हणाले, पुत्रा नारदा, सर्व जीवांबद्दल वाटणाऱ्या करुणेपोटी तू मला हा सुंदर प्रश्न विचारला आहेस, कारण यामुळे भगवंतांच्या गुणांचे वर्णन करण्यासाठी प्रेरणा मला मिळाली आहे. तू माझ्याविषयी जे काही सांगितलेस ते खरेच आहे, कारण जोपर्यंत माझ्याही पलीकडे असे भागवत तत्व जाणले जात नाही तोपर्यंत हा माझाच प्रभाव मला वाटत राहील. जसे सूर्य, अग्नी, चंद्र, ग्रह, नक्षत्रे आणि तारे ज्याच्या प्रकाशाने प्रकाशित झालेल्या जगताला प्रकाशित करतात, तसाच मी सुद्धा भगवंतांच्या चिन्मय प्रकाशाने प्रकाशित झालेल्या जगताला प्रकाशित करतो. ज्यांच्या अगम्य मायेने मोहित होऊन लोक मला जगद्गुरु म्हणतात, त्या भगवान वासुदेवांना मी वंदन करतो आणि त्यांचे ध्यान करतो. ही माया तर लाजून ज्यांच्या समोर उभी सुद्धा राहत नाही, परंतु संसारातील अज्ञानी लोक तिने मोहित होऊन हा मी, हे माझे अशा प्रकारे बडबड करतात. हे नारदा, द्रव्य, कर्म, काल, स्वभाव आणि जीव यांपैकी वास्तविक भगवंताखेरीज अशी कोणतीही वस्तू नाही. वेद नारायणाचे वर्णन करणारे आहेत. देवता नारायणाशीच एकरूप आहेत. सर्व यज्ञ सुद्धा नारायणाच्या प्रसन्नतेसाठी आहेत. यज्ञांपासून ज्या लोकांची प्राप्ती होते तेही नारायणांमध्येच कल्पिलेले आहेत. सर्व योग साधना नारायणांच्या प्राप्तीसाठी केल्या जातात. सर्व प्रकारचे तप नारायणांकडेच घेऊन जाते. ज्ञानानेही नारायणांनाच साधले जाते. सर्व फळ ही भगवान नारायणच होत. ते द्रष्टा असून ईश्वर आहेत. निर्विकार असून सर्वांचे स्वरूप तेच आहेत. त्यांनीच मला निर्माण केले आहे आणि त्यांच्या दृष्टीनेच प्रेरित झालेला मी सृष्टी रचना करतो. मायेच्या गुणांनी रहित भगवंतांची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय यासाठी सत्व, रज, तम हे गुण मायेच्या द्वारा स्वीकारलेले आहेत. हे 3 गुण द्रव्य, ज्ञान, क्रिया यांचा आश्रय घेऊन मायातीत अशा नित्यमुक्त पुरुषाला त्याने मायेचा आश्रय केल्यानंतर कार्य, कारण आणि कर्तेपणा यांच्या अभिमानाने बद्ध करतात. नारदा, क्रियातीत असणारे भगवान गुणांच्या या 3 आवरणांनी स्वतःला चांगल्या रीतीने लपेटून घेतात, म्हणून लोक त्यांना ओळखत नाहीत. माझे आणि सर्व विश्वाचे एकमेव स्वामी तेच आहेत. मायापती भगवंतांना आपण अनेक व्हावे अशी इच्छा झाल्यानंतर आपल्याच मायेने त्यांनी आपल्या स्वरूपात काल, कर्म, स्वभाव यांचा स्वीकार केला. भगवंतांच्या शक्तीमुळे कालाने या 3 गुणांमध्ये क्षोभ उत्पन्न केला. स्वभावाने त्यांना रूपांतरित केले. कर्माने महत्तत्वाला जन्म दिला. रजोगुण आणि सत्वगुण यांनी वृद्धिंगत झालेल्या महत्तत्वापासून ज्ञान, क्रिया आणि द्रव्य स्वरूप अशा तमप्रधान विकार उत्पन्न झाला. त्याला अंधकार असे म्हटले गेले आणि तो रूपांतरित होऊन 3 प्रकारचा झाला. हे 3 भेद वैकारिक, तेजस, तामस असे. नारदा, हे क्रमशः ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती आणि द्रव्यशक्ती प्रधान आहेत. जेव्हा महाभूतांचे कारण असलेला तामस अहंकार रूपांतरित झाला तेव्हा त्याचपासून आकाशाची उत्पत्ती झाली. आकाशाचा गुण शब्द होय. या शब्दाच्या द्वारेच द्रष्टा आणि दृश्याचा बोध होतो. जेव्हा आकाशात विकार उत्पन्न झाला तेव्हा त्यातून वायूची उत्पत्ती झाली. त्याचा गुण स्पर्श आहे. त्यामध्ये कारणाचा गुण असल्याने हा शब्दवान आहे. इंद्रियांच्या मध्ये स्फूर्ती, शरीरात जीवनशक्ती, ओज आणि बल हे मायेचे रूप आहे. काल, कर्म, स्वभावाने वायूमध्ये सुद्धा विकार उत्पन्न होऊन त्यापासून तेजाची उत्पत्ती झाली. याचा प्रधान गुण रूप आहे. आकाश आणि वायू यांच्या कारणाने शब्द आणि स्पर्श हेही गुण त्याच्यात आहेत. तेजसाच्या विकाराने पाण्याची उत्पत्ती झाली. त्याचा गुण रस आहे. त्याला कारणत्व असणाऱ्या शब्द, स्पर्श, रूप हेही गुण त्यात आहेत. पाण्याच्या विकाराने पृथ्वीची उत्पत्ती झाली. तिचा गुण गंध आहे.
कारणाच्या गुणकार्यात येतात. या न्यायाने शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे चारही गुण पृथ्वीत आले. वैकारिक अहंकारातून इंद्रियांच्या अधिष्ठात्या अशा दिशा, वायू, सूर्य, वरुण, अश्विनीकुमार, इंद्र, विष्णू, मित्र आणि प्रजापती या 10 देवतांची उत्पत्ती झाली. तेजस अहंकारापासून कान, त्वचा, डोळे, जीभ आणि घ्राण ही 5 इंद्रिय तयार झाली. वाणी, हात, पाय, गुदद्वार, जननेंद्रिय ही 5 कर्मेंद्रिय तयार झाली. त्याचबरोबर ज्ञानशक्ती रूप बुद्धी आणि क्रियाशक्ती रूप प्राण हे तेजस अहंकारापासून उत्पन्न झाले. हे श्रेष्ठ ब्रह्मर्षी, ज्यावेळी ही पंचमहाभूते, इंद्रिये, मन, सत्व इत्यादी 3 गुण सर्व एकमेकांशी संगठित झाले नव्हते, तेव्हा स्वतःला राहण्यासाठी म्हणून भोगांनी साधनरूप असलेल्या शरीराची रचना करू शकले नाहीत. तेव्हा भगवंतांनी आपल्या शक्तीने त्यांना प्रेरित केले. तेव्हा त्यांनी एकमेकांशी जुळवून घेतले. त्यांनी आपापसात कार्यकारण भावाचा स्वीकार करून व्यष्टीरूप पिंड, एकजीव आणि समष्टीरूप ब्रह्मांड, सर्व चराचर जीव या दोघांची रचना केली. तेव्हा ब्रह्मांडरूप अंडे 1000 वर्षापर्यंत निर्जीव अवस्थेमध्ये पाण्यापर्यंत पडून राहिले. नंतर काळ, कर्म, स्वभाव यांच्या सहाय्याने भगवंतांनी त्याला जीवित केले. ते अंडे फोडून त्याच्यातून विराट पुरुष निघाला. त्याच्या मांड्या, पाय, हात, डोळे, तोंड, मस्तके हजारो होती. विद्वान पुरुष उपासनेसाठी त्याच्या अंगांमध्ये समस्त लोकांची कल्पना करतात. त्याच्या कमरेपासून खालील अंगात 7 पाताळांची आणि वरील अंगात 7 स्वर्गांची कल्पना केली होती. विराट पुरुषाचे ब्राह्मण हे मुख होते, क्षत्रिय हे हात, वैश्य हे त्याच्या मांड्यांपासून आणि शूद्र हे त्यांच्या पायांपासून उत्पन्न झाले. त्याच्या पायांमध्ये भूलोकांची कल्पना केली गेली. नाभीमध्ये भुवरलोक, हृदयात स्वलोक, परमात्म्याच्या वक्षस्थळामध्ये महालोकांची कल्पना केली गेली. त्याच्या गळ्यामध्ये जनलोक, दोन्ही स्तनांमध्ये तपोलोक, मस्तकांमध्ये ब्रह्मदेवाचे नित्य निवासस्थान असलेले सत्यलोक, त्या विराट पुरुषाच्या कमरेमध्ये अतल, मांड्यांमध्ये वितल, गुडघ्यांमध्ये पवित्र असा सुतल लोक, पोटऱ्यांमध्ये तलातलाची कल्पना केली गेली. घोट्यांमध्ये महातल, पायांच्या वरच्या भागात रसातल, तळव्यांमध्ये पाताळ समजावे. अशा प्रकारे विराट पुरुष सर्व लोकमय आहे. किंवा विराट पुरुषाच्या पायात पृथ्वी, नाभीमध्ये भुवरलोक आणि मस्तकात स्वरलोक अशा प्रकारे सुद्धा 3 लोकांची कल्पना केली गेली. अध्याय 5 समाप्त. अध्याय 6 विराट रूपांच्या विभूतींचे वर्णन. ब्रह्मदेव म्हणाले, याच विराट पुरुषाच्या मुखातून वाणी आणि तिची अधिष्ठात्री देवता अग्नी उत्पन्न झाला. 7 धातूंपासून गायत्री, त्रिष्टुप, अनुष्टुप, उष्णिक, बृहती, पंक्ती, जगती या 7 छंदांची उत्पत्ती झाली. रसनेंद्रिय आणि त्याची अधिष्ठात्री देवता वरुण, मनुष्य आणि पितर देवतांना भोजन करण्यायोग्य अमृतमय अन्न, सर्व प्रकारचे रस हे विराट पुरुषाच्या जिभेतून उत्पन्न झाले आहे. त्याच्या नाकाच्या छिद्रांतून प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे 5 प्राण, तसेच वायू आणि घ्राणेंद्रियातून अश्विनी कुमार, सर्व औषधी तसेच सर्वसाधारण व विशेष सुगंध उत्पन्न झाले. त्यांचे डोळे, रूप, तेज, डोळे स्वर्ग आणि सूर्याची जन्मभूमी आहे. अध्याय 6 वाचला ना? वाचतोयस ना? छोटासाच आहे. आणि सूर्याची जन्मभूमी आहे. त्यांच्या कानापासून सर्व दिशा आणि पवित्र करणारी तीर्थे, श्रोत्रेंद्रियांपासून आकाश व शब्दांची उत्पत्ती झाली. त्यांचे शरीर तर सर्व वस्तूंचे सार तसेच सौंदर्याचा खजिनाच होय. त्यांच्या त्वचेपासून सर्व यज्ञ, स्पर्श, वायू निघाले. त्यांचे रोम उद्भिज पदार्थांचे जन्मस्थान आहे, किंवा त्याच्यापासून यज्ञ संपन्न होतात अशा सर्वांचे जन्मस्थान तेच होत. त्यांचे केस, दाढी, मिशा आणि नखांपासून मेघ, वीज, पाषाण, लोखंड इत्यादी धातू, तसेच भुजांपासून विश्वाचे बहुधा रक्षण करणारे लोकपाल प्रकट झाले. त्यांचे चालणे फिरणे हे भूलोक आणि भुवरलोक
हे स्वरलोक या तिन्हींचे आश्रयस्थान आहे. सर्व इच्छांची पूर्तता करणाऱ्या त्यांचे चरण कमल जे मिळाले आहे त्यांचे रक्षण करतात आणि भयाला पिटाळून लावतात. विराट पुरुषाचे लिंग हे पाणी, वीर्य, सृष्टी, मेघ आणि प्रजापती यांचा आधार आहे. तसेच त्यांचे जननेंद्रिय, प्रजनन हे आनंदाचा उगम आहेत. नारदा, विराट पुरुषाचे गुद हे इंद्रिय आणि यम, मित्र, मलत्याग यांचे, तर गुदद्वार हे हिंसा, निरुक्ती, मृत्यू आणि नरकाचे उत्पत्ती स्थान आहे. त्यांच्या पाठीमागून पराजय, अधर्म, अज्ञान, तर नाड्यांमधून नद, नदी, हाडांपासून पर्वत निर्माण झाले. त्यांच्या पोटात मूळ प्रकृती, रस नावाचा धातू, समुद्र, समस्त पाणी, त्यांचा मृत्यू यांचा समावेश आहे. त्यांचे हृदय ही मनाची जन्मभूमी आहे. नारदा, तू धर्म, सनकादी, शंकर, विज्ञान, अंतःकरण हे सर्व त्या चित्ताचे आश्रित आहेत. मी, तू, तुझे ज्येष्ठ बंधू सनकादी, शंकर, देवता, दैत्य, मनुष्य, नाग, पक्षी, मृग, सरपटणारे प्राणी, गंधर्व, अप्सरा, यक्ष, राक्षस, भूत, प्रेत, सर्प, पशु, पितर, सिद्ध, विद्याधर, चारण, वृक्ष, आकाश, पाणी आणि जमिनीवर राहणारे नाना प्रकारचे जीव, ग्रह, नक्षत्रे, धूमकेतू, तारे, वीज आणि मेघ हे सर्व त्या विराट पुरुषातच आहेत. हे संपूर्ण विश्व जे होते, जे आहे, जे असेल या सर्वांना त्यांनी वेढले आहे. इतकेच काय, पण त्याच्यामध्ये हे विश्व केवळ विदभरच आहे. जसा सूर्य आपले मंडल प्रकाशित करून आपल्या बाहेरही प्रकाश पसरवितो, त्याप्रमाणे पुराण पुरुष परमात्मा सुद्धा विराट शरीराला प्रकाशित करून त्याच्या आत बाहेर सर्वत्र प्रकाशित होतो. मुनिवरा, मनुष्याची क्रिया संकल्पाने जे काही निर्माण होते त्याच्या पलीकडे परमात्मा आहे. तोच अमृत तसेच मोक्षाचा स्वामी आहे. म्हणून कोणीही त्याचा हा महिमा जाणू शकत नाही. पूर्ण लोक भगवंतांचे अंश मात्र आहेत. संपूर्ण लोक तसेच त्यांच्या अंशमात्र लोकात सर्व प्राणी निवास करतात. भूरलोक, भुवरलोक आणि स्वरलोक, महरलोक, त्याच्याही वर जनलोक, तपलोक, सत्यलोक हे आहेत. क्रमशः अमृत, क्षेम, अभय यांचा नित्य तिथे निवास आहे. जन, तप, सत्य या तिन्ही लोकांत अनुक्रमे ब्रह्मचारी, वानप्रस्थी आणि संन्यास आश्रमातील लोक निवास करतात. दीर्घ काळापर्यंत ज्यांनी ब्रह्मचर्य पाळले नाही असे गृहस्थ भूरलोक, भुवरलोक, स्वरलोक इथे निवास करतात. मनुष्य भोग मिळवून देणारा अविद्यारूप कर्म मार्ग किंवा मोक्ष प्राप्त करून देणारा विद्यारूप उपासना मार्ग यांपैकी एकावरून वाटचाल करतो. परंतु दोन्हीचेही आधार पुरुषोत्तम भगवानच आहेत. ज्याप्रमाणे सूर्य आपल्या किरणांनी सर्वांना प्रकाशित करूनही स्वतः सर्वांपासून अलिप्त आहे, तसेच ज्या परमात्म्यामधून हे ब्रह्मांड, पंचमहाभूते, 11 इंद्रिये आणि गुणांनी युक्त अशा विराटाची उत्पत्ती झाली आहे, ते प्रभू सुद्धा या सर्व वस्तूंमध्ये आणि त्यांच्या रूपाने राहून त्यांच्यापासून सर्वतोपरी अलिप्त आहेत. ज्यावेळी विराट पुरुषाच्या नाभी कमलापासून माझा जन्म झाला त्यावेळी त्या पुरुषाच्या अंगाव्यतिरिक्त मला कोणतीही यज्ञ सामुग्री मिळाली नाही. त्यावेळी मी त्यांच्या अंगामधून यज्ञाचा पशु, स्तंभ, कुश ही यज्ञभूमी आणि यज्ञाला उत्तम अशा काळाची कल्पना केली. ऋषिश्रेष्ठा, यज्ञासाठी आवश्यक पात्रादी वस्तू जव, यव, तांदूळ अशी धान्ये, तूप इत्यादी स्निग्ध पदार्थ, 6 रस, लोखंड, माती, ऋक, यजुस, साम, चातुर्होत्र, यज्ञांची नावे, मंत्र, दक्षिणा, व्रते, देवतांची नावे, कल्पसूत्रे, संकल्पतंत्र, गती, मती, श्रद्धा, प्रायश्चित्त आणि समर्पण या सर्व यज्ञ सामग्री मी विराट पुरुषाच्या अंगापासून निर्माण केली. अशा प्रकारे विराट पुरुषाच्या अंगापासून सर्व यज्ञ सामग्री गोळा करून मी तिने यज्ञस्वरूप परमात्म्याचे यज्ञानेच पूजन केले.
त्यानंतर तुझे बंधू असलेल्या 9 प्रजापतींनी आपले चित्त पूर्णपणे एकाग्र करून विराट आणि अंतर्यामी रूपाने असलेल्या त्या पुरुषाची आराधना केली. वेळोवेळी मनु, ऋषी, पितर, देवता, दैत्य आणि मनुष्याने यज्ञाने भगवंतांची आराधना केली. हे संपूर्ण विश्व त्या भगवान नारायणातच स्थित आहे, जे स्वतः गुणरहित आहेत, परंतु सृष्टीच्या प्रारंभी मायेच्या साह्याने पुष्कळ गुण ग्रहण करतात. त्यांच्याच प्रेरणेने मी या विश्वाची रचना केली. त्यांच्याच अधीन राहून रुद्र यांचा संहार करतो आणि सत्व, रज, तम रूप 3 शक्ती धारण करतात. ते स्वतः विष्णू रूपाने याचे पालन करतात. पुत्रा, तू जे विचारले होतेस त्याचे उत्तर मी तुला दिले. भाव किंवा अभाव, कार्य किंवा कारण या रूपामध्ये भगवंतांपासून वेगळी अशी कोणतीच वस्तू नाही. प्रिय नारदा, भक्तियुक्त अंतःकरणाने भगवंतांच्या स्मरणात नेहमी मी मग्न असतो. म्हणून माझी वाणी कधी असत्य होत नाही. माझे मन आणि कधी असत्य संकल्प करीत नाही. माझी इंद्रिये कधी कुमार्गाने जात नाहीत. मी वेदमूर्ती आहे. माझे जीवन तपस्यामय आहे आणि मोठमोठे प्रजापती मला वंदन करतात. मी त्यांचा स्वामी आहे. मी मोठ्या निष्ठेने योगाचेही अनुष्ठान केले, परंतु मी माझेच मूळ रूप असलेल्या परमात्म्याच्या स्वरूपाला जाणू शकलो नाही. कारण मी परम मंगलमय आणि शरण आलेल्या भक्तांना जन्ममृत्यूपासून सोडविणाऱ्या परम कल्याण स्वरूप अशा भगवंतांच्या चरणांनाच नमस्कार करतो. जसे आकाश आपला अंत जाणत नाहीत, तसे भगवंत आपल्या महिम्याचा विस्तार जाणत नाही. अशा स्थितीत दुसऱ्या कोणाला त्यांचा अंत कसा लागेल? मी, माझे पुत्र, तुम्ही, भगवान शंकर सुद्धा त्याच सत्याचे स्वरूप जाणत नाही, तर दुसरे देव त्यांना कसे जाणू शकतील? त्यांच्या मायेने मोहित झालेले आम्ही त्यांनी निर्मिलेल्या या जगताची आपल्या बुद्धीप्रमाणे कल्पना करतो. आम्ही केवळ त्यांच्या अवतारांच्या लीलांचे गायन करीत राहतो, पण त्यांचे तत्व जाणत नाही. त्या भगवंतांना मी नमस्कार करतो. ते अजन्मा तसेच पुरुषोत्तम आहेत. प्रत्येक कल्पामध्ये ते स्वतः आपल्यातच स्वतःला निर्माण करतात, त्यांचे रक्षण करतात, त्यांचा संहार करतात. ते मायेने रहित असे केवळ ज्ञानस्वरूप आहेत आणि अंतरात्म्याच्या रूपाने राहिले आहेत. ते तिन्ही काळांमध्ये सत्य आणि परिपूर्ण आहेत. त्यांना ना आदी ना अंत आहे. ते तिन्ही गुणांनी रहित आणि सनातन असे अद्वितीय आहेत. नारदा, महात्मे लोक ज्यावेळी आपले अंतःकरण आणि इंद्रिय शरीराला पूर्ण शांत करतात, त्यावेळी त्यांना त्यांचा साक्षात्कार होतो. परंतु जेव्हा कुतर्काच्या पडद्यात त्यांना झाकले जाते, तेव्हा त्यांचे दर्शन होत नाही. परमात्म्याचा पहिला अवतार विराट पुरुष आहे. त्याखेरीज काल, स्वभाव, कार्य, कारणात्मक, प्रकृती, महत्त्व. मी येऊ का तुमच्या बरोबर? परमात्म्याचा पहिला अवतार विराट पुरुष आहे. त्याखेरीज काल, स्वभाव, कार्य, कारणात्मक, प्रकृती, महत्त्व, पंचमहाभूते, अहंकार, 3 गुण आणि इंद्रिये, ब्रह्मांड, शरीर, वैराज, स्थावर आणि जांगम जीव ही सर्व त्या अनंत भगवंतांची रूपे आहेत. मी शंकर, विष्णू, दक्ष आदी प्रजापती, तू आणि तुझ्यासारखे अन्य भक्तजन, स्वर्ग लोकाचे रक्षक, पक्षांचे राजे, मनुष्य लोकाचे राजे, पाताळ लोकांचे राजे, गंधर्व, विद्याधर, चारण यांचे अधिनायक, यक्ष, राक्षस, साप व नागांचे स्वामी, महर्षी, पितृरूपी दैत्येंद्र, सिद्धेश्वर, दानवराज, शिवाय प्रेत, पिशाच, भूत, कुष्मांड, जलजंतू आणि पशुपक्ष्यांचे राजे, याखेरीज संसारातील जितक्या वस्तू, ऐश्वर्य आणि तेज, इंद्रिय बल, मनोबल, शरीरबल किंवा क्षमा यांनी युक्त आहेत, किंवा जे काही विशेष सौंदर्य, लज्जा, वैभव
आणि विभूतींनी युक्त आहेत, तसेच जितक्या काही वस्तू अद्भुत वर्णाच्या, रूपवान आणि रूपरहित आहेत, हे सर्व परमतत्वमय असे भगवत स्वरूपच आहे. नारदा, याशिवाय परम पुरुष परमात्म्याचे जे मुख्य मुख्य लीलावतार शास्त्रात वर्णिलेले आहेत, त्यांचे मी क्रमशः वर्णन करतो. त्यांची चरित्रे ऐकण्यास मोठी मधुर आणि श्रवणेंद्रियचे दोष दूर करणारी आहेत. ती तू लक्षपूर्वक आस्वाद घे. अध्याय 6 समाप्त. हरे कृष्ण. आपण एक ब्रेक घेऊया छोटा.